हॅलो, नमस्कार. कशी आहात सर्व? कुक विथ स्वामीमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजची माझी रेसिपी काय आहे. तर ही रेसिपी आहे जी मोठी हिरवी मिरची असते त्याच्या भाजीची. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे, ही जी जाडी मिरची असते याची जी स्पाइस लेवल असते म्हणजे तिखटपणा हा खूप कमी असतो. त्यामुळे याची आपण भाजी बनवली तर लहान मुलं मोठी माणसं इझिली खाऊ शकतात. त्यामुळे आज आपण ही जी मोठी मिरची आहे त्याची भाजी बनवणार आहोत. तर रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुम्हीही तुमच्याकडे नक्की ट्राय करा आणि आपल्या कुक विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे मी जाड्या 4 मिरच्या घेतलेल्या आहे. याला आधी आपल्याला छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि ड्राय कापडाने याला छान पुसून घ्यायचे आहे. त्यानंतर या मिरचीला चाकूनी असं मध्यभागातून एक मोठी स्लिट द्यायची आहे, कट आपण ज्याला म्हणतो. आणि त्या कटमधून आपल्याला ज्या मिरचीच्या आतमध्ये ज्या बिया असतात त्या काढून घ्यायच्या आहे. तर मी ज्या मिरच्या वापरलेल्या आहे त्या थोड्याशा कोवळ्या आहे, त्यामुळे या मिरच्यांमध्ये बियांचं प्रमाण थोडं कमी होतं. तर तुम्ही मिरचीच्या बिया नाही काढल्या तरीही चालेल, पण असं म्हणतात की मिरचीच्या बिया या आरोग्यासाठी चांगल्या नसतात. त्यामुळे मी इथे मिरचीच्या बिया काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने छोट्या चम्मचच्या मदतीने आपल्याला 4ही मिरचीमधल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहे आणि मिरचीला पूर्ण पोकळ करून घ्यायचं आहे. तर या मिरचींची जी देठं होती ती थोडी जास्त मोठी होती, तर मी त्या देठांनासुद्धा थोडंसं अर्ध असं कापून घेतलेलं आहे, जेणेकरून आता आपल्याला जेव्हा आपण कढईमध्ये भाजी बनवू तेव्हा मिरच्या इझिली कढईमध्ये किंवा पॅनमध्ये बसेल आणि आपल्याला भाजी बनवायला इझी जाईल. तर अशा पद्धतीने मिरचीच्या सर्व बिया मी काढून घेत आहे चम्मचच्या मदतीने. तर इथे मी 4ही मिरचीच्या बीज काढून घेतलेले आहे आणि 4ही मिरच्यांना एकदम हॉलो करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला इथे मिरचीमध्ये फिलिंग भरायसाठी एक ड्राय मसाला तयार करायचा आहे. तर त्यासाठी इथे मी 3 ते 4 चमचे एवढं बेसन घेत आहे. डाळीचं बेसन आहे हे. तर फिलिंगचं जे क्वांटिटी आहे ती आपल्या मिरच्यांवरती डिपेंड करते. मी ज्या मिरच्या घेतलेल्या आहे त्या आतून थोड्या जाड्या आहे आणि त्याच्यामध्ये स्पेस थोडा जास्त आहे, त्यामुळे मला फिलिंग थोडं जास्त लागणार आहे. तर मिरचीची साईज वगैरे बघूनच आपण फिलिंग तयार करणार आहोत. तर मला साधारण 3 ते 3.5 चमचे एवढं बेसन लागलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या मिरचीच्या साईजनुसार फिलिंग तयार करा. तर हे 3 ते 3.5 चमचे आपण बेसन घेतलेलं आहे. चण्याच्या डाळीचं बेसन पीठ आहे हे. त्यानंतर 1 चम्मच मी हळद घातलेली आहे आणि त्यानंतर हे मिरची पावडर आहे. मिरची पावडरसुद्धा मी 1 चम्मच घेतलेला आहे. मिरची आपली थोडीसुद्धा तिखट नाही आहे, त्यामुळे तुम्ही मिरची पावडरचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरीही चालेल. तर 1 चम्मच 1-1.5 चम्मच असं मिरची पावडर घेतलेलं आहे मी. त्यानंतर इथे हे 1 चम्मच धनिया पावडर आहे. तुमच्याकडे जर जिरे पावडर असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. त्यानंतर हे 1 चम्मच आमचूर पावडर आहे. तर आमचूर पावडर हे तुमच्याकडे नक्की असेल तर टाका, कारण आमचूर पावडरनी या डिशची टेस्ट थोडी वाढेल. तर आमचूर पावडर टाकलेलं आहे आणि हे आता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. या मसाल्याला आपल्याला थोडंसं ड्रायच ठेवायचं आहे, पाणी वगैरे वापरायचं नाही आहे. आणि चवीपुरतं मीठ घालून झालं की आता आपल्याला या सर्व ड्राय मसाल्यांना छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मसाले छान एकजीव होतील. तर आपण उन्हाळ्यामध्ये आपल्या घरी जे आंब्याचं तेलाचं लोणचं बनवतो, तर त्या तेलाच्या लोणच्याचं जे तेल असतं ते जर तुमच्याकडे असेल तर आपल्याला आता इथे थोडंसं बाइंडिंगसाठी हलकं करून तेल सोडायचं आहे. तर ते जे आंब्याच्या लोणच्याचं तेल असते ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते नक्की वापरा. माझ्याकडे आता ते तेल
अवेलेबल नसल्यामुळे मी साधं इथे सरसोचं तेल वापरणार आहे. पण ते जे आंब्याचं एकदम फ्लेवरफुल तेल असतं त्याने एकदम छान टेस्ट येईल जे आपण फिलिंग बनवू त्याला. पण आता मी फक्त इथे साधं सरसोचं तेल वापरत आहे. तर इथे फक्त आपल्याला बाइंडिंग पर्पजसाठी हे तेल वापरायचं आहे. त्यामुळे मी फक्त 2 चमचे एवढं तेल वापरत आहे, जेणेकरून आपला जो ड्राय मसाला आहे किंवा फिलिंग आहे ते मिरचीमध्ये आपण जेव्हा भरू तर ते एकदम छान तेलामध्ये तळताना सुटायला नको आणि फिलिंग आतमध्ये मिरचीमध्ये तसंच्या तसं छान गप्प बसून राहायला हवं. त्यासाठी आपण थोडासा हा जो मसाला आहे त्याला मॉइस्ट करत आहोत तेलाने. तर इथे थोडंसं अजून मला तेल लागणार आहे. तर आपल्याला आता या मसाल्याला थोडंसं छान असं मॉइस्ट करून घ्यायचं आहे आणि मसाला एकदम छान मॉइस्ट झाला की 1 बाय 1 सर्व फिलिंग आपल्याला छान मिरचीमध्ये फिल करून घ्यायचं आहे. तर मसाला तुम्ही बघू शकता की हलका हलका मॉइस्ट झालेला आहे आणि आता मिरचीमध्ये फिलिंग भरायला रेडी झालेला आहे. तर या स्टेजला तुम्ही बारीक बारीक कोथिंबीर कट करून सुद्धा घालू शकता. पण मी इथे डिश पूर्ण रेडी झाल्यानंतर कोथिंबीर वापरणार आहे. आणि आता अशा पद्धतीने छान पूर्ण फिलिंग आपल्याला मिरचीमध्ये छान प्रेस करून करून एकदम घप्प असं भरून घ्यायचं आहे. जेवढं जास्त घप्प आणि एकदम टाईट फिलिंग आपण मिरच्यांमध्ये भरू तेवढं छान आपली मिरची तेलामध्ये भाजल्या जाईल आणि डिश छान चवीला होईल. तर फिलिंग भरताना आपल्याला छान एकदम प्रेस करून मिरचीमध्ये फिलिंग भरायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला चारही मिरच्यांमध्ये पूर्ण फिलिंग भरून घ्यायची आहे. तर इथे सर्व मिरचींमध्ये आपला मसाला भरून झालेला आहे आणि हा जो उरलेला थोडासा मसाला आहे हा सुद्धा आपण नंतर जेव्हा भाजी फोडणी देऊ तेव्हा आपल्याला हा मसाला वापरायचा आहे. तर अशा पद्धतीने आता आपला छान मिरच्या पूर्ण फिलिंग भरून रेडी झालेल्या आहे. तर आता इथे गॅसवरती एक पॅन किंवा कढई ठेवायची आहे आणि आता आपण ही जी भाजी आहे ही सरसोच्या तेलामध्येच बनवणार आहोत. त्यामुळे इथे आपण आता थोडंसं सरसोचं तेल घालून घेणार आहोत. तर थोडंसं तेलाचं प्रमाण मी इथे जास्त ठेवणार आहे कारण आपल्याला मिरच्या पूर्ण छान तेलामध्ये फ्राय झालेल्या पाहिजे. त्यामुळे आपण तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवणार आहोत. तर जसं की आपल्याला माहितीच आहे सरसोच्या तेलाचा वापर करताना आधी आपल्याला कढईमध्ये जेव्हा आपण तेल घेतो तेव्हा ते पूर्ण छान एकदम कडकडीत वाफा निघतपर्यंत त्याला छान असं गरम करून घ्यायचं असते. तर आता इथे तेल मी पूर्ण छान एकदम कडकडीत गरम करून घेणार आहे. आणि दुसरं म्हणजे ही डिश बनवताना आपल्याला एकदम तेलाचं टेम्परेचर जे आहे जेव्हा आपण फोडणी द्यायची सुरुवात करू भाजीची तेव्हा खूप कमी ठेवायचं आहे. तर आता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता की तेलाच्या एकदम वाफा निघत आहे आणि तेल एकदम कडकडीत असं छान गरम झालेलं आहे. तर या स्टेजला आता मी गॅस बंद केली होती आणि तेलाचं जे टेम्परेचर आहे ते एकदम मीडियम टू लो किंवा त्याच्यापेक्षाही कमी, जेवढं कमीत कमी होऊ शकते तेवढं आपल्याला करून घ्यायचं आहे. तर आता इथे एकदम कडकडीत झालेलं तेल मी पूर्णपणे एकदम थंड होण्यापेक्षा एकदम थोडंसं असं कोमटसर असं बनवून घेणार आहे. तर आता या स्टेजला गॅस बंद करून तेलाला एकदम स्टेबल करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता इथे तुम्ही बघू शकता की तेलाचं टेम्परेचर हे छान एकदम मीडियम टू लो असं झालेलं आहे. आणि आता आपल्याला इथे भाजीला फोडणी द्यायला सुरुवात करायची आहे. तर इथे मी थोडीशी जिऱ्याची फोडणी देत आहे. मोहरी आपण वापरणार नाही आहोत. तर थोडंसं जिरं वरून घालून झालं आणि थोडंसं जिरं तडतडायला झालं की आपण इथे हळूवारपणे एक एक मिरची अशी तेलामध्ये सोडणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मिरची तेलामध्ये टाकल्यानंतर थोडंही तेल इकडे तिकडे
जात नाही आहे किंवा उडत नाही आहे, याचा अर्थ तेलाचं जे प्रमाण आहे तेलाचं जे टेम्परेचर आहे ते खूपच कमी आहे आणि एवढ्याच टेम्परेचरवरती आपल्याला भाजी फोडणी द्यायला सुरुवात करताना तेलाचं टेम्परेचर एवढंच ठेवायचं आहे. तर असं करण्याचं कारण असं म्हणजे की आपण जे फिलिंग वापरलेलं आहे, जे बेसन पीठ वापरलेलं आहे ते कच्चं होतं. तर त्यामुळे मंद आचेवरती जेव्हाही आपण या मिरच्या शिजवू तर ते फिलिंगसुद्धा आपलं छान शिजलं गेलं पाहिजे. जर आपण एकदम कडकडीत तेलामध्ये या मिरच्या फ्राय केल्या तर मिरच्या वरून मिरची एकदम फ्राय होईल, पण आतलं जे फिलिंग आहे ते छान शिजणार नाही, ते कच्चंच राहील. त्यामुळे आपण एकदम मंद आचेवरती या मिरच्या हळूहळू शिजवणार आहोत, जेणेकरून जसे मिरच्या शिजतील तसंच ते आतमधलं फिलिंगसुद्धा शिजेल आणि भाजी खाताना बेसनाचा असा कच्चा असा वास येणार नाही. आणि दुसरं कारण असं की आपण प्रयत्न करू की मिरचीचा जो हा हिरवा कलर आहे तो मेंटेन राहायला हवा. त्यामुळे सुद्धा आपण एकदम कमी टेम्परेचरवरती या भाजीला शिजवणार आहोत, जेणेकरून आपल्याला भाजीचा कलर मेंटेन राहायलासुद्धा मदत होईल. तर आता हळूहळू मिरच्या आपल्या 2 ते 3 वेळा आपल्याला अशा थोड्या पलटवून घ्यायच्या आहे, जेणेकरून सर्व बाजूंनी आपल्याला मिरचींना शिजवून घ्यायला हवं. तर आपण एकदम कमी गॅसवरती ही भाजी शिजवणार आहोत, त्यामुळे मिरच्या शिजायला थोडासा वेळ लागू शकतो, पण एकदम पेशंटली आपल्याला ही भाजी बनवून घ्यायची आहे. तर त्यामुळे गॅसचा पॉवर हा वाढवण्यापेक्षा एकदम कमी मंद आचेवरती या भाजीला छान शिजवून घ्या. तर हळूहळू छोट्या चम्मचच्या मदतीने मिरची 2 ते 3 वेळा अशी पलटवून घेऊन 4ही बाजूने 5ही बाजूने मिरची छान अशी शिजली गेली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला मिरची परतत राहायची आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी की आपण जे फिलिंग मिरचीमध्ये भरलं होतं ते एकदम छान असं प्रेस करून भरलं होतं. त्यामुळे तुम्ही बघू शकता की मिरची तेलामध्ये सोडल्यानंतर फिलिंग जे आहे ते बाहेर सुटलेलं नाही आहे, एकदम छान आतमध्ये फिट्ट झालेलं आहे. त्यामुळे फिलिंग जेव्हाही आपण मिरचीमध्ये भरणार आहोत तर तेव्हा छान एकदम प्रेस करून दाबून घट्ट असं फिलिंग भरणार आहोत. तर अशा पद्धतीने हळूहळू आपली भाजी आपण शिजवून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता की एक साईडनी मिरची आपली छान फ्राय झालेली आहे, हलकी छान. आता आपण तसंच त्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा छान फ्राय करून घेणार आहोत. तर आपण ही भाजी शिजवताना थोडंसुद्धा पाण्याचा वापर न करता फक्त तेलामध्ये या भाजीला आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. आणि आता आपण या भाजीला थोडंसं 2 ते 3 मिनटं झाकून वाफ काढून घेणार आहोत, जेणेकरून मिरच्या ज्या आहेत त्या छान मॉइस्ट आणि सॉफ्ट बनतील. तर इथे मी भाजीला झाकून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 मिनटं फक्त वाफ घालून घेतलेली आहे. आणि आता तुम्ही बघू शकता की मिरचीची जी दुसरी बाजू आहे तीही छान शिजलेली आहे. आणि आता आपल्याला आपण जे मगाशी थोडासा मसाला उरवला होता तो आपण छान तेलामध्ये घालून घेणार आहोत. आणि आता हा सुद्धा मसाला छान तेलामध्ये शिजवून घेणार आहोत. तर या मसाला थोडंसं जे तेल आहे ते थोडं घट्ट करेल ॲज अ ग्रेव्ही टाईप, आणि थोडीशी ही जी भाजी आहे त्याला थोडी एकदम हलकीशी अशी ग्रेव्ही तयार होईल. तर त्यामुळे आपण हा मसाला टाकून घेतला आहे आणि आता या मसाल्याला सुद्धा छान तेलामध्ये शिजवून घेणार आहोत. तर हा जो झाग टाईप तुम्हाला जो दिसत आहे तो बेसनामुळे आहे, कारण बेसन हे कच्चं होतं. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे, कच्चं बेसन तेलामध्ये टाकलं की असं झाग येतो. तर त्यामुळे असं थोडंसं हलका बेसनामुळे झाग आलेला आहे. पण जसं आपण बेसनाला शिजवू तेलामध्ये तसं हे सेटल डाऊन होईल आणि छान एक हलकी अशी ग्रेव्ही तयार होईल. तर आता इथे बेसनाला सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटं छान झाकून
वाफ काढून घ्यायची आहे आणि बेसन हे लवकर करपेल त्यासाठी आपल्याला कंटिन्युअसली असं चम्मचने स्टर करत राहायचं आहे, जेणेकरून बेसन हे करपायला नको. आणि आता तुम्ही बघू शकता की बेसनाचा कलर चेंज झालेला आहे, म्हणजे बेसन हळूहळू आपलं शिजायला सुरुवात झालेली आहे. तर इथे 2 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे आणि आता इथे आपली मिरचीची भाजी पूर्ण बनून तयार झालेली आहे. तर ही जे झाग आहे हा थोडा हलका सेटल डाऊन होईल, त्यासाठी आपण परत एकदा गॅस बंद करून 2 मिनटं झाकून ही भाजी ठेवणार आहोत, जेणेकरून ते पूर्ण छान बेसन जे आहे ते एकदम स्टेबल होईल आणि छान त्याची एक हलकीशी ग्रेव्ही अशी तयार होईल. तर इथे तुम्ही बघू शकता की मिरचीची भाजी आपली छान बनून तयार झालेली आहे. जो झाग मगाशी बेसनाचा आला होता तो सुद्धा छान सेटल डाऊन झालेला आहे आणि हलकी अशी ग्रेव्ही आपली छान तेलाची झालेली आहे आणि अशा पद्धतीने जाड्या हिरव्या मिरचीची भाजी बनून तयार झालेली आहे. तर चपातीसोबत किंवा पराठ्यासोबत ही भाजी खूप छान लागते. तुम्हीही तुमच्याकडे एकदा नक्की ही भाजी ट्राय करून बघा. थोडासा भाजी बनवायला वेळ लागतो, पण भाजी ही खूप छान टेस्टी बनवून तयार होते. तर तुम्हीही तुमच्याकडे ही भाजी नक्की ट्राय करा आणि आपल्या कुक विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बाजूला दिलेलं जे बेल आयकन आहे ते सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा ही रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. थँक्यू.